वाईटची खून करतायत. पहिल्या चेंडूवरती बचावले पण नंतर मात्र दुसरा चेंडू वाईट दिलाय. अवंतने खातं उघडलं जात आहे गावदेवी वडगर संघ. अविनाश ओ चांगला चेंडू होता यावेळेला. कोलाट टाकला होता बघा चेंडू यावेळेला. खूप चांगली सुरुवात करतोय गोलंदाज आपण पाहू लेफ्ट हँड गोलंदाज बॉबी भोईर. बॉबी पुण्याला गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन आलंय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता बेला. अविनाश लेफ्ट हँड ऊर्ध्वक्रम हो उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. बॉबीने सांगितलंय माझा झेल आहे मी घेणार आहे. गुड कॅच. बॅटर बाद. चांगला झेल पकडला. खूप चांगला झेल बघा. शेवटपर्यंत चेंडू ती नजर ठेवली आणि अखेरकार आपल्या हातात चेंडूला विसरून घेतलाय. बॅटर बाद होतोय. बॉबीला यश मिळालंय. तर वेदार्श पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉबी भोईरला बघा पहिलं आणि हिमांशू पाटील कडून मेजवानी. काल होळी झाली आज मेजवानी परत. बॉबी बघा फायदा घ्या. नवीन बॅट सागर पाटील आलाय. बॉबीला विकेट्स मिळालाय. सागर पाटील येतोय. लेफ्ट हँड ओव्हर द गंड मारा करतोय. बॉबी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर तर तिसऱ्या क्रमांकावरती सागर पाटील आलाय. नाही इथून जो संघ जिंकेल तो कारभाव संघाबरोबर फाईट बॅक करेल आणि त्यातून जो संघ जिंकेल तो पण तर आरसी पाटील एकविरा हवेदियाबरोबर फाईट बॅक करेल. आजच्या दिवशी ती शेवटची मॅच होईल या दिवसात आजच्या दिवसातील. बॉबी लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू हा देखील वेगाने आतमध्ये आला. पडल्यानंतर चेंडू स्वतः गोलंदाज जातो चेंडूला फीड करतोय. एक धाव मिळते आपण तर बायच्या स्वरूपात. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. गावदेवी वडगर संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 धावा. बॉबी गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये मोठे फटके मारू देत नाही. ओ स्वीप करायचा होता यावेळेला. ऑन साईडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. शॉर्ट स्कोअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आशिष आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या चौकार बघायला मिळाला. असं धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. गावदेवी वडगर संघ प्रथम बॅटिंग करतो. 3 धावा. बॉबीचं कौतुक करायचं. सुरेख गोलंदाजी केली. कॉटन बोर्ड घेतला आणि काय गोलंदाजी करतोय बघा. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. बेला सागरला आपण पाहू शकता. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड टर्न केलाय. डीप स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. विजेंद्र या संघाची ओळख. जबरदस्त षटक हाताळलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. गावदेवी वडगर संघ एक बॅटर बाद 4. काय गोलंदाजी केली. बॉबीची गोलंदाजी टाळ झाला पाहिजे. त्याची जबरदस्त गोलंदाजी केली. कारण खेळपट्टीचा विचार केला तर खूप खेळपट्टी बघितले तर कॉन्क्रीट खेळपट्टी आणि गरमीत अशा प्रकारची गोलंदाजी करणं खूप चांगली गोलंदाजी. स्वतःला सावरलं. पहिलं षटक संघनायकाने दिलं पण अचूकता भेदकता विविधता बघायला मिळाली. अनिकेत मुकादम आला गोलंदाजी मार्कवर. अनिकेत मुकादम आपण पहिले तर मुकादम म्हटलं तर आमचे कामगार प्रेम मुकादम आमचे केडीएमसीचे वाहन चालक. या विभागातून बरेचसे कामगार आमच्या केडीएमसी मध्ये आहेत. रोहन संदेश देखील आहेत. आपण तर सुरईचे बिअर शॉपवाले. अनिकेत याला गोलंदाजी मार्क शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करताय. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. छोट्या कच्चा खेळाडू सागरला आपण पाहू शकता.
ओ एज बॅटर ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं आणि बॅटची आतली कडा खूप चांगला झेल घेतला यष्टिरक्षकाने. भावेश तलेने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. अजून एक गडी बाजूला 4 या धावसंख्या ती गावदेवी आपण तर वडगर संघाचा. 25 नवीन बॅटर कोण येतोय 4थ्या क्रमांकावरती ईशान पाटील आलाय. ईशान पाटील आलाय. इथून तुमचं गाव कुठनं झालं लागतं वडगरला ईशान कुठे अंजूर फटावलं इथून किती लांब तरी अर्धा तास किती किलोमीटर 10-12 बरं. गोलंदाजी मार्कवर आपला पावशेता अनिकेत. हो चांगला चेंडू काय वेग होता बघा ना अनिकेतच्या या चेंडूला. याच्या आधी चेंडू स्लो टाकला होता पण आता प्रचंड वेगाने टाकलाय. खरं बॅटिंग बॅटर आलेत आपण तर नवीन बॅटर तो प्रहारच करा असं माहितीच. ईशान पाटील आलेत. अनिकेत राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. पिट्टूचं षटक करतोय. हो चांगला चेंडू बॅटर काढलाय डाऊन दी ग्राउंड. विजेंद्र आले आहे. चांगलं क्षेत्रक्षण आहे. खूप चांगलं क्षेत्रक्षण. धाव मात्र मिळत नाहीये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलका त्यामुळे पाहू शकता ज्यावेळेला गावदेवी वडगर संघ 5 धावा 2 बॅटर बाजूला. स्ट्रायकरला आपण पाहू शकता सलामीचा बॅटर दर्शन पाटील आपण पाहू शकता. दर्शनला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण धावा येत नाहीयेत. गावदेवी वेले संघ काय गोलंदाजी करतोय बघा ना. अप्रतिम गोलंदाजी केली त्यांनी आत्तापर्यंत. नियंत्रण गोलंदाजी केली. अचूकता भेदकता विविधता बघायला मिळेल त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हो अजून एक अपील केलं जातं यावेळेला कॉडब्यांचं. मगाची अशा चेंडूवरती विकेट्स मिळाला होता. आत्ता देखील अपील खूप चांगलं केलं. तर एसटीएफचं कौतुक करेल का अपील करतोय बघा ना. तडब्यांचा क्षेत्रक्षण तितकीच चांगली अपील करतोय. जबरदस्त गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण अनिकेतच्या माध्यमातून. अनिकेत ओ ड्राईव्ह केला यावेळेला झेलची शक्यता होते. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारच्या पार चौकार. धावसंख्या धावफलका 9 धावा आपण पाहू शकता. चौकार आलाय आपण मित्र पहिला चौकार आलाय दर्शनच्या बारमधून. अनिकेत दर्शन हो पुन्हा 10वेमध्ये चेंडू पण आता क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. 20 पॉईंट रिजनमध्ये 2 धावा होता. काय घडलं यावेळेला जर जाऊन चेंडू लावला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. अनिकेतने मोठी चूक केली. मोठी चूक केली अनिकेतने मित्र म्हणे. हाताने जर चेंडू लावला असता तरी पण बॅटर बाद झाला साहित्य. धावसंख्या आपण पाहू शकता इथे वेगाने पुढे सरकते. 11 धावा पहिल्या षटकात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकात धावा आल्या तब्बल आपण जर विचार केला तर 8 धावा आल्यात. 7 झाल्या का 7 धावा आल्या म्हणजे एकूण 11 धावा धावफलकातील लागल्यात. पाणी पाहिजे का पाणी घेऊन जायचं जरा. बॉटल मोठी आहे का रे बाळा. नाही छोटीच ना बघ जरा घेऊन. सिद्धू जरा ती बॉटल द्या. दे बाळा जरा बॉटल दे ना. फेकू नको बाळा फेकू नको. बघा पाणी असून जर बॉटल नसेल तर उपयोग नाही. बॉटल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा विचार करून विचारमय प्रत्येक गोष्टीचा उपयोग आहे. जिथे आपण होतं तलवार लागते तिथे सुई चालणार नाही. सुई चालते तिथे तलवार लागणार नाही. रोहन तरे काय सांगतात आम्हाला. माणूस बघून जेवायला तरी बोलवा. असू दे चांगलं आहे. तब्येत सांभाळली
हे फार महत्वाचं आहे. बाळा बघा तुमचा बायोडेटा सांगण्यातला जातो इथे रोहनच्या माध्यमातून. नाही थोडंसं हसी मजाक आहे, काही हरकत नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकाचा खेळ संपलाय, कारण डीजे नाही तर मग आम्ही तरी काय करू. शांत बसण्यापेक्षा थोडीशी हसी मजाक सुरू आहे. रोहन मला वाटतं लिंबू पाणीवाला असताना तर भरपूर धंदा झाला असता त्याचा. बघा बॉलर कोण, हे बॉलर पहिला बॉबी आलाय पुणे, कंटिन्यू करतोय बॉबी. आता पॉवर प्ले संपलाय. बॉबी गोलंदाजी मार्क स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला ईशांतला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू, पुलर लाईनचा चेंडू, बॅट अँड पॅडामधनं चेंडूला काढलाय. काय बॉबी भोईर गोलंदाजी करतोय बघा ना, अप्रतिम गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत. दुसरा स्पेलमध्ये आलाय बघा ना. इथून गावदेवी वडगर संघाला आता धावा कराव्यात लागणार आहेत. बॉबी लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय सगळा ईशान. ओ यष्ट्या उद्ध्वस्त होतात, परफेक्ट यॉर्कर चेंडू, बॅटर बाद. पडेल का आपला सांगू गाडी नाही वाजवी कटाला यायला लागला. मजा नाही येत मरून गाडी नाही वाजवायला म्हणजे 4 कमेंट रिटर्न द्यावा. कोण भूषण पाटील, भूषण पडणार नाही ना. मला खेळ जर कोणतरी बॅटिंग करते तो काय नाही वाटतं त्याला का ओरी खपल्यावर हवा ओरी खपल्यावर. तिसरं षटक प्रगत. बॅटर कोण आलाय? भूषण पाटील. विजेंद्र गोलंदाजी मार्क स्ट्रायकला बॅटर आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर भूषण पाटील. बॉबी गोलंदाजी मार्फत लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू, वेग प्रचंड आहे बॉबीकडे बघा ना, काय दिशेवरती नियंत्रण आहे. डाव्या हाताचा बॅटरला तर दिशा बघा ना काय जबरदस्त फेकतोय. 11 धावसंख्या फक्त आपण बघितलं गावदेवी वडगर संघाची. इथून लक्ष मोठं करायचं तर आक्रमण करणं फार गरजेचं आहे. विजेंद्र पाटील बघा. हो अजून एक चांगला चेंडू, एस्ट्रक्शनचा कौतुक करेल, खूप चांगलं एस्ट्रक्शन. जबरदस्त गोलंदाजी केली आहे त्यावेळेला आपण पाहू शकता. बॉबी भोईरच्या माध्यमातून दुसऱ्या स्पेलमध्ये आला, पण यानंतर बाबूचं स्पेल संपेल, मग नवीन 2 गोलंदाज असणारे, कदाचित तिथून आक्रमण केलं जाईल. डाऊन दी ग्राउंड, एक धाव कंप्लीट केली आहे. दोन धावा इथून पूर्ण केले तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. भूषणचं खातं उघडलं तर संघाचं धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. वेळेला 13 धावा. बॉबी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. ती सरकारी पुढचा चेंडू स्ट्रायकला भूषण पाटील आपण पाहू शकता. हो फटका चांगला यावेळेला डाऊन दी ग्राउंड, काय वेगाने चेंडू गेलाय बघा ना. हो चांगलं क्षेत्र, गुड थ्रो. चेक करायचं बघा. नाही ग्राउंडिंग अंपायर डिसिजन काय आहे? नॉट आउट आहे बघा, जरा चेक करा. पाणी द्या, पाणी द्या बॉबीला, पाणी द्या. बॉबी बसून पाणी प्या, आराम के साथ प्या. नाही 41 डिग्री टेम्परेचर आणि काय खेळपट्टी आहे जास्त इथे मारतो. आमच्याकडे सर्व कसं मातीच्या विकेट ना आमच्या डोंबोलीची इकडे
नाही, बॉबीला प्रचंड दम लागलाय. चला डिसिजन काय आहे बघा. 2 मिनिटं थांबा जरा चेक करू दे, कारण महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत. आता वेल्याचा खेळाडू पण त्यालाच काहीच नाही. ना अनफिट डिसिजन काय, नॉट आउट आहे ना. येस, माती बरीचशी उडाली आहे त्यामुळे समजत नाहीये. चला 13 धावा धावफलकात आपण पाहू शकतो. 14 धावा धावफलकात आपण पाहू शकता. वेळेला 3 षटकाच्या समाप्तीत गोलंदाजी मार्कावर विजेंद्र आलाय, विजेंद्र पाटील आलाय. स्ट्राईकला भूषणला आपण पाहू शकतो. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. यावेळेला सुरुवात चांगली केली विजेंद्रने. गावदेव वेले संघ जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा. विजेंद्र पाटील तुझा विजेंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. एज आहे थर्डमॅनचा शतशाने काय केलं यावेळेला. विजेंद्र नाराज होत आहेत का. विजेंद्र ज्याप्रमाणे गोलंदाजी करत होते ना, असं वाटतं की थर्डमॅनला जर चेंडू लागला तर वेगाने जाणार. बॅटच्या टोला चेंडू लागला आणि चेंडू निघून गेला थर्डमॅन सीमारच्यावर. उपयुक्त चौकार. धावसंख्या 18 धावा. धावफलकाती उपयुक्त चौकार आलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला होता. विजेंद्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर. विजेंद्र पाटील वैयक्तिक पहिल्या संघाचा 4थं षटक घेऊन आलाय. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. प्रचंड वेग आहे विजेंद्रकडे, हाईट आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. विजेंद्र बघा ना, डाव्या हाताने बॅटिंग करतात, उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गेला यावेळेला. आपण तर स्क्वेअर लेग मिडकेटच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता 24. उपयुक्त षटकार आलाय. अजून चेंडू बाकी त्या षटकात येईल विचार केला तर. दोन चेंडूचा खेळ बाकी. विजेंद्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर. भूषणच्या बॅटमधून एक उपयुक्त षटकार आलाय. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. हो, पुणे द स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती होते. एक चेंडू बाकी, अजूनही एक चेंडू बाकी आहे. काय बॅटर बाद झालाय का. बॅटर बाद आहे. विजेंद्रला यश मिळते. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला. विजेंद्र तर आहेच, पण बॅटर कोण आला पाहिजे आता. रोहित पाटील. गवते वडगर मध्ये मला वाटतं भरपूर पाटील कंपनी आहे. काही चेंडू बाकी आहेत विजेंद्रचे. एक चेंडू बाकी आहे. इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आपण पहिले तर रोहित आलाय ना. विजेंद्र जबरदस्त गोलंदाजी करतोय, यश देखील त्याला मिळाला. ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग.
डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षण, वाईड लॉंगला डीपमध्ये तैनात आहे, एक मिड विकेटला तैनात आहे. विजेंद्र तो रोहित. ओ चांगला चेंडू गुडल्यासवर टेकअप झाला. कॉडबॅनचा अपील केलं जात आहे. बॅटर बाद. चार षटकांचा खेळ संपलाय. गावदे वडगर संघ बॅटर तब्बल बाद झालेत. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 24 धावा झाल्या आहेत. 5 बॅटर म्हणजे अर्धा संघ गारद झालाय. अंतिम षटक आता कोण घेऊन तो पाहायचं आहे गावदे वेले संघाच्या माध्यमातून. यश पाटील आलेत. अंतिम षटक निलेश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. आणि आता इथून पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग केले तर स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला दर्शन पाटील जो सलामीला आलाय तो अजूनही खेळपट्टीवर, पण आता इथून त्याला धावा कराव्या लागणार आहेत. आता इथून 20 ते 25 धावा अजून कराव्या लागणार आहेत 50 जवळ पोचायचं असेल तर. फुल टॉस मिडल चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले ते बॉबी, त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक तर आलाय चौकार. धावसंख्या 28. निलेश पाटीलच्या अगेन्स्ट आता आक्रमण करायला सुरुवात करतो दर्शन. सलामीला आला आणि 5वा चेंडू तो आत्ताशी त्याने फेस केलाय. दर्शन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ऑन साइडला टर्न केलाय. फ्लॅट आहे, सपाट आहे, पॅरलल स्ट्रोक आहे. पंचांचा तो षटकार. निलेशवरती आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या धावफलकातील आपण पाहू शकता 34 धावा. 2 चेंडूमध्ये 10 आल्या आहेत. कारण का आता हवेचा वेग वाढलाय. पश्चिमेकडून पूर्वेला आलाय. सकाळी पूर्वेकडून पश्चिमेला होता. आता उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल हवा आहे. नाही गाव देऊ आपण तर 7080 वेले. निलेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला पडवतात. दर्शन सुरुवात चांगली केली दर्शनने. ओ चेंजा पेस. क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चूक केली आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलक 36. विजेंद्र नाराज होत आहेत कारण त्यांना माहिती आहे एक धाव फार महत्वाची आहे. 2 धावा मिळतात जिथे झेल पण सुटला गेलाय. नाही कदाचित चष्मा असून पण सूर्याची किरण जर डोळ्यावर आली म्हणजे सूर्य जोराने तळपतोय. निलेश सुदर्शन फुल टॉस पूल केलाय. डाऊन दी ग्राउंड. विजेंद्र आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. हॅलो. धावसंख्या धावफलकात 37 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकी हाईट फॅक्टर चेक करा. चला हाईट फॅक्टर चेक करा. हॅम्परचा रिव्ह्यू का? येस येस. तर मग चेक करतो आम्ही. लगेच 12वे खेळाडू बघा ना उठतात. चेक केलं तर कारण का ते संघाचं प्रतिनिधित्व आहे. नो बॉल म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. 38 धावा. हर फ्रीटचा चेंडू निलेश.
हो उचललाय लॉफ केलाय वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या षटकात धावा येत आहेत. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 42. निलेशचा षटक महागडे ठरतोय. धावा 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 आणि धावा येत आहेत. धावा नव्हत्या आता धावा आल्या आहेत. पहिल्या चेंडू ते चौकार षटकार तुडी नंतर आपण तर नो बॉल नंतर चौकार 42 झाल्यात. चार चेंडू मध्ये 18 आल्यात. 18 धावा. निलेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार करतो. हो चेंजा पेस होता बॅकफुट गेला कट केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता बघा 43. शेवटचा चेंडू स्ट्रायकरला सलामीचा बॅटर आपण दर्शनला औषधा षटकार आला तर 49 होतील. 50चा टार्गेट राहील. हो चांगला चेंडू. हा चेंडू वेगाने टाकला होता. खूप वेगाने चेंडू टाकला. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण 44. 45चं लक्ष यावेळेला आपण तर गावदेवी आपण तर 7080 वेले संघासमोर. चला यातून जो संघ जिंकेल तो खारबाव संघाबरोबर फाईट बॅक करेल. दुसऱ्यापैकी दुसरी लढत. जर दिवास संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्याकडे. आमचे साथी समालोचक आणि ज्याने चांगलं गुणलेखन देखील बनवलंय पुस्तक बनवलंय आणि खूप चांगलं देखील गुणलेखन करतात ते आमचे सुभाष धुमाळ सर कोरसे यांच्याकडे. धन्यवाद. डीजे तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळते उत्तम रामदास राऊत श्री गणेश बाबा रामकृष्ण पाटील तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ दी मॅच आणि सन्मान चिन्ह आपण तर ॲडव्होकेट आपण तर परेश छगन पाटील तसेच आपण तर आकाश प्रकाश म्हात्रे. एक मिनिट डीजे मास्टर. तर प्रणय राऊत आणि वेदांत राऊत सर्व खेळाडू कक्ष तसेच आपण तर देवेश पाटील साहेब आणि सुमित म्हात्रे साहेब सुकेश डाकी यांच्या माध्यमातून आर्थिक मदत तसेच भिवंडी एक्स ग्रुप अँड कंपनी 2 दिवस पाण्याची व्यवस्था. निलेश पाटील माजी सरपंच आर्थिक मदत. ज्ञानेश्वर मधुकर पाटील आर्थिक मदत. मुसम पाटील उद्योजक आर्थिक मदत. गोरख जयराम पाटील आर्थिक मदत उद्योजक आहेत. तसेच प्रीतम जमन पाटील उद्योजक. तसेच डॉक्टर कल्पेश छावा म्हात्रे उद्योजक. तसेच केतन म्हात्रे GC अध्यक्ष. तसे प्रशांत म्हात्रे सदस्य यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. नंदुलाल पाटील IPS आपण तर मुंबई पोलीस. तसेच आपण तर राजू पाटील बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण 2 दिवसात जेवणाची उत्तम सोय. तसेच मनीष तरे दीपक पाटील संजय पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक मदत. त्याला सर्वांना आपण धन्यवाद देऊ. मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक सुभाष धुमाळ सर यांच्याकडे.
सलामीचं जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय निलेश पाटील विथ केतन मुकादम. या स्पर्धेची नियमावली चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. जे ट्रॅक आहेत वडगर संघाचे ट्रॅक कंपल्सरी नाही आणि म्हणूनच 2 रनांची पॅनल्टी इथे मात्र वडगर संघाला दिली जाते. विले संघाच्या धावफलकमध्ये एका षटकात समाप्तीनंतर त्या धावा आम्ही ॲड करणार आहोत. जीत पाटील वडगर एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय, तर वडगर एक्सप्रेस जीत पाटील याचा सामना करायला फलंदाज निलेश पाटील. पहिल्याच चेंडू दिशाईन चेंडू हाताळताना गोलंदाज जीत पाटील पाहायला मिळतोय. 45 धावांचा आहे. पहिल्या डावामध्ये 44 धाव 5 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकडाना गोलंदाज स्वेळ चेंडू पुन्हा एकदा हाताळताना गोलंदाज जीत पाटील पाहायला मिळत आहे. दिशा भरकटली जाते. पुन्हा एकदा या चेंडूवर 2 सलगचे हे दोन्ही चेंडू वाट चेंडू हाताळले जात आहेत. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय हिरेन पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑनवरून सीमा पार षटकार. शेवटच्या षटकामध्ये 20 धावा नक्कीच कुठून काढल्या होत्या वडगर संघाकडून आणि म्हणूनच एक मोठं लक्ष तर नाही मात्र एक चांगलं लक्ष पाहायला मिळत आहे. या धावांवर देखील फाईट बॅक करू शकतो या वडगर संघ. इथे मात्र हा चेंडू देखील वाईट पाहायला मिळतो आहे. तिसरा वाईट या षटकामध्ये जीत पाटील हाताळताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 9. पावलेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. हो हो अतिशय सुरेख फटका एक्स्ट्रा कोर्टच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट चेंडू निघून जातोय सीमा पार. झन्नाटेदार चौकार. 10 का दम दाखवताना आपण बघतोय पॉवर हिटर ऑफ वेल निलेश पाटील. अतिशय चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देताना आपण बघतोय निलेश पाटील मोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखला जातो आणि ते मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतात. इथे पाहिलं आणि जाऊ दिले. हे चौथा चेंडू वाईट चेंडू हाताळताना ही डोकेदुखी खरं तर जीत पाटील याचे या षटकामध्ये राहिलेले आहे. आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ देखील होताना पाहायला मिळते. पोस्थिती 14 वर 45. पुन्हा एकदा एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपण बघतोय फलंदाज निलेश पाटीलच्या बॅटमधून. निलेश पाटील सध्या चौकारांनी या षटकामध्ये डील करताना पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढताना देखील पोहोचते ते 20 वर. धावा सध्या होत नाहीत. धावा जणू काय वाहत आहेत आणि त्याचं कारण आक्रमक फलंदाजी पावसाच्या षटकामध्ये या निलेश पाटीलचे पाहायला मिळत आहे. हो 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 शॅनन डिलेवर आणि हा चेंडू निघून जाते वाईड ऑफ लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. खडे खडे ओरपीच चेंडू होता आणि ओरपीच खरपूस समाचार घेताना निलेश पाटील पाहायला मिळतोय. जीत पाटील याच्यावर अक्षरशः तुटून पडलेला आहे.
तो फलंदाज निलेश पाटील. यावेळी मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते चेंडूची. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने अखेर षटकाची समाप्ती. खूपच महागडे षटक पाहायला मिळालं जीत पाटील याचं. कारण या षटकामध्ये वेले संघाचा फलंदाज निलेश पाटील यांनी तब्बल आपण बघितलं तर भरपूर धाव कुठून काढलेले आहेत. आणि संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27, ज्यामध्ये अवांतर धावा देखील आपण जर बघितलं जीत पाटील यांनी दिलेल्या आहेत. तब्बल 4 अवांतर धावा त्यांनी वाढच्या रूपाने खर्च केलेले आहेत. पहिले षटक दिशान पाटील फॅम टीम पसुबाई 7080 जयगावदेवी वेले संघाच्या नावे राहिलेले आहे. ज्या संघाने स्कोरबोर्डवर चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. आपण पाहतो 27 विदाउट लॉस, 27 धावा बिनबाद जिंदाबाद. आणि आतापर्यंत बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रोहित पाटील येतोय. सामने करेल यावेळी फलंदाज पुन्हा एकदा निलेश पाटील. यावेळी मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये झेल सोडला जातोय. झेल ड्रॉप केला जातोय. आपण पाहू शकता यश पाटील खरं तर आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मग ते त्याच्याकडून देखील इथे चुकी केली जाते आणि चुकीचा भुर्दंड देखील भोगावा लागतोय. कारण जो फलंदाज अक्षरशः गोलंदाज तुटून पडलेला आहे त्या फलंदाजाला जीवदान दिलं गेलेलं आहे. 2 धाव पेनल्टीच्या ॲड केल्यानंतर सुधारित धावसंख्या देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. धावसंख्या 30 आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटकातला त्यांना गोलंदाज रोहित पाटील. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना आपण बघतोय वडगरे संघाकडून. ओ हो हो, बंदे में दम नाम आहे केतन मुकादम. आणि केतन मुकादमच्या बॅट मधून मॅक्झिमम चेंडूला फेकून दिलं मेघूटच्या वरून सीमा पार षटकार. मुकादमच्या बॅटमधून दमदार फटका पाहायला मिळतो. आणि फटक्याची कदाचित सायंकाळी रील्स देखील बनवू शकते. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र ऑफसे करताना गोलंदाज रोहित पाटील. धावसंख्या स्थिर आहे. वेले संघाची धावप्लेवर पाहायला मिळत आहे ती 36 धावा 36. मजबूत स्थितीमध्ये देखील सध्या वेले संघ पाहायला मिळतो. कारण आव्हान ठेवले गेले ते 45 धावांचं. ओ हो हो, यावेळी मध्ये हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि तो लँड होईल सीमा पार. आणखीन एक षटकार अगेन्स्ट बंद में